इन्व्हेस्टर सर्व्हे जो झाला आता बाकीच्यांनी करणं वेगळं आणि सेबीचा जो इन्व्हेस्टर सर्व्हे अतिशय डीप असा होता, अतिशय मोठा सर्व्हे होता. त्याची काय आपल्याला टेक अवे ज्याला म्हणतो आपण काय आपल्याला सांगता येते? बरोबर आहे. कारण आता हा जो आपण जो प्रोजेक्ट जागरूक जो करतोय तर त्याच्यासाठी जे बेस इन्फॉर्मेशन आपल्याला जे पाहिजे होती ती आपल्याला सर्वेमधनं जास्त मिळालेली. सर्वेचे मेजर फाइंडिंग काय होते की एक तर आपले जे इन्व्हेस्टरचं जे ओव्हरऑल पॉप्युलेशनमध्ये जवळजवळ 65% लोकांना सिक्युरिटीज मार्केटचे प्रोडक्ट म्हणजे म्युच्युअल फंड, शेअर्स वगैरे याची माहिती आहे. पण त्यामधले फक्त 9% लोक जे आहेत ते ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करतात. बरोबर. तर कम्पेअर्ड टू आपल्या पॉप्युलेशनच्या दृष्टीने हा प्रमाण फारच कमी आहे. त्याचप्रमाणे जर इन्व्हेस्टमेंट जे करत नाही त्याची जी पाहणी जे सर्वेमध्ये जे फाइंडिंग झाले आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं फाइंडिंग असं वाटतं की त्यांना इन्व्हेस्टरला हे प्रोडक्ट रिस्की वाटतात. आणि मेनली यासाठी ते रिस्की वाटतात कारण त्यांना त्याची माहिती नाही आहे. त्यामुळे त्याची ती माहिती अवेअर करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला आढळली या सर्वेमध्ये की हे जे सर्वेज जे अवेअरनेसची जे ॲक्टिव्हिटीज माहिती जी आहे ना ती शक्यतो जास्त करून इंग्लिश आणि हिंदी या भाषेमध्ये जास्त आहे, रिजनल लँग्वेजमध्ये कमी आहे. त्यामुळे तो अवेअरनेसचा प्रभाव कमी आहे. यावेळीचं जे हायलाईट आहे तुमचं त्यामध्ये तुम्ही रिजनल लँग्वेजेसमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस करावा मला वाटतं असंच आपण म्हटलेलं आहे. हो हो बरोबर आहे. कारण आता प्रत्येक जी म्हणजे अवेअरनेसची जी संकल्पना आहे किंवा जी डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये जाहिरात असेल ती सर्व लँग्वेजमध्ये करणं तो फोकस असणार.